तर आज गौरव कुंभार जयंती होती. आमच्या समाजाचे संत गौरव कुंभार विठ्ठलाचे भक्त त्यांची आज जयंती होती. तर मी आता राहायचं आहे तर लांबूनच पाया पडलं आहे. आमच्या कुंभारवाडीत तर सेलिब्रेट केले नसतली, मूर्ती पूजन बी केले नसतली आणि नाटक बिटक असतात. खयच्या वाडीनी नाटक बिटक ठेवतात. तर आजचं दिवस सेलिब्रेट करतात, त्यांची पुण्यतिथी करतात. तर आणि आज परत केरळाचा फेस्टिवल होता, म्हणजे असं कृष्ण जयंती आम्ही गोकुळाष्टमी करतो तसंच त्यांचं कृष्णाची पूजा करतात. आणि त्यांचं आजपासून न्यू इयर असतं. आमचं गुढीपाडव्याक कसं न्यू इयर असतं, न्यू इयर सेलिब्रेट करतो, विश करतो, तसंच त्यांचं आजपासून त्यांचं न्यू इयर असतं. तर आता आमच्या मी त्याचं कामाक असं तिथं 2 रेस्टॉरंट असत. मी या कासागावात काम करतो आणि हे या कसं तर मुल्लापंत तर केरळाचं ऑथेंटिक केरळा फूड गावतं त्याचं. म्हणजे आम्ही घराकडे जे येतो तात असा खोबऱ्याचाच सगळा गावता आणि उकडलेलं तांदूळ गावता रोजच. तर आज आणि केळीच्या पानात जेवण देतात ते, म्हणजे थाली टाईप. तर त्यांच्यानी आज सेलिब्रेट केलं आणि कृष्णाची मूर्ती पूजून सगळ्या ते तिचं स्टाफ असं ते लेडीज स्टाफ त्यांची साडी बिडी घालून मोगऱ्याचं हार बी घालून त्यांच्यानी सेलिब्रेट केलेल्यानी. तर असंच बघा बाहेर सुद्धा देशात असतात ती आपली परंपरा हिंदू धर्म सोडून नाही, आम्ही पण सोडणार नाही तसं. तर आणि सगळी व्यवस्था होती, रोजच असतात त्यांचं लंचच्या थाली कोकोनटचं जेवणच असतं. म्हणजे सगळं कोकोनटच वापरतात ते, खोबरं आणि शेंग्याची भाजी, लोणचा, पापड, मोठं राईस उकडलं रोजच असतात. रोजच मी खातं. तर असं मी आजचं त्यांचं मध्ये त्यांना बघून माका आठवण येईल कृष्ण जन्माष्टमीची. तर तातलो तो काय नामोनिशाण असा, कधी जागो जात काय सांगा शकणार ना. आणि आज असं वातावरण पण मस्त असा, थंड, रोजच्या सारख्या थंड असा. बोलता बिल्डिंग इकडे पोचलं. मी ह्या बिल्डिंगेत राहतोय वरती 11व्या फ्लोअरवर. हे बिल्डिंग दिसतं चकचकीत, त्याचा काही एक फायदा नाही होतो. तर बारकेशी येदलेशे रूम असं आमच्या फक्त महाग पैशाचे फक्त देऊ आहे आणि येदलेशे रूमात राहावं. पण रूम तसे ओके बरे असं, फक्त दिवस फक्त ढकलू आहे आणि पैसे कमवू आहे आणि काय ना. तर आजच्या पुरती इतक्याच, भेट्या पुढच्या व्हिडिओत. तो पण गणपती बाप्पा मोरया.